मागील वर्षी एसटी महामंडळाने लाडक्या बहिणीला 50% प्रवासात सूट दिली होती। त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता एसटी महामंडळाने जवळपास 15% भाडेवाढ वाढवलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला जी आहे ती कात्री पडणार आहेत। एकीकडे एसटीची दुर्व्यवस्था आणि दुसरीकडे भाडेवाढ मोठ्या प्रमाणात केल्याने जे आहे ते सर्वसामान्य एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खिशाला जी आहे ती कात्री लागणार आहेत। आपल्या सोबत एसटी प्रवासी आहेत। दादा काय सांगणार, 15% दरवाढ केली आहे एसटीने, कसं पाहता या निर्णयाकडे? एकीकडे समजा जसं महिलांना हाफ तिकीट आणि किंवा काही कन्सेशन देत आहे सरकार, तर दुसरीकडून जनसामान्याच्या खिशातून म्हणजे जेंट्सकडून तेच पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि याचा भुर्दंड सर्वसामान्य लोकांनाच पडत आहे आणि जे कुणी पॉलिटिशियन आहे त्यांचा मजा सुरूच आहे। थँक्यू। सुविधा मिळते का एसटी मध्ये? ज्या पद्धतीनं भाडेवाढ झाली, महिलांची संख्या वाढलेली आहे, पुरुषांच्या तक्रारी असतात की बसायला जागा मिळत नाहीत, तिकिटात दरवाढ झाली आहे दुसरीकडे। नाही, फॅसिलिटी पाहिजे तशी नाही आहे, कारण की आजकालच्या तुम्ही गाड्या पण पाहताय की बा तेवढे अवेलेबल नाही राहत किंवा ते सुसज्ज नाही राहत आणि कंडिशन्स तर खूपच खराब राहते। नक्कीच काही महिलांना आपण विचारणार आहोत, ताई काय सांगणार, भाडेवाढ झालेली आहे मध्यरात्रीपासून 15%नी भाडं वाढलेलं आहे एसटीचं, कसं पाहता या भाडेवाढीकडे? मागील वर्षी तुम्हाला 50% सूट दिली आणि आता भाडेवाढ झाली। महिलांना सूट देण्यापेक्षा भाडेवाढ कमी केली तर चालेल मला, कारण की महिलांना कसं लाडकी बहीणचा योजनेचा लाभ देतं आणि इकडे भाडेवाढ करता, कारण का सर्वसामान्यांना हे काही परवडत नाही आणि पुरुषांसाठी कसं दुप्पटच द्यावं लागते, त्यामुळे ते पुरुषांनाही समान पाहिजे असं माझं मत आहे। भाडेवाढ मान्य नाही, ही भाडेवाढ नको व्हायला पाहिजे होती। हो, ही भाडेवाढ नको व्हायला पाहिजे ती। नक्कीच भाडेवाढ झालेली आहे, त्यामुळे भाडेवाढ नको व्हायला पाहिजे होती। दुसरीकडे लाडकी बहीणचे पैसे देतात त्यामुळे आमच्याच खिशातले पैसे जाते असं महिलांनी म्हटलं। दादा काय सांगणार, भाडेवाढ झालेली आहे, कसं पाहता या सरकारच्या महामंडळाच्या निर्णयाकडे? एका खिशातून पैसा घेता एका खिशातून मागत आहे, असा हा आपला सरकारचा योजना आहे। पण समान योजना लागू झाला पाहिजे। आता तुम्ही लाडकी बहिणीला 50% सूट दिलेली आहे, पण त्यामध्ये असं आहे की 15% तुम्ही वाढवलेली आहे। आता ते भूर्दंड सर्वसाधारण माणसाला भोगावं लागत आहे आणि पुरुष जे आहे पुरुषांना जागा मिळत नाही आहे। लेडीज पूर्ण फुल करून घेतात, 90% लेडीज राहते, जास्त म्हणजे 80% लेडीज गाडीमध्ये बसतात आणि 20% लोक आणि उभे राहतात, तर जेंट्स लोक उभं राहतात, त्यांना सुविधा मिळत नाही आहे आणि बस पण तशा क्वालिटीच्या नाही आहे। क्वालिटी नाही आहे म्हणजे इन द सेन्स बघतो आपण जुन्या खूप आहे आणि कधी फेल पडतात मध्येच, दुसरी गाडी तोपर्यंत थांबा लागते खूप प्रवाशाला। तर ही बाब सरकारने लक्षात घेतलं पाहिजे। नक्कीच सरकारने ही बाब लक्षात घेतलं पाहिजे असं म्हणतात। आपल्यासोबत आणखी काही नागरिक ज्येष्ठ प्रवासी आहेत। काका काय सांगणार, भाडेवाढ केलेली आहे एसटी महामंडळाने मध्यरात्रीपासनं, कसं पाहता या निर्णयाकडे? सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलेली आहे। भाडेवाढ व्हायला नको होती। पहिले गाड्यांची कंडिशन जिथे तिथं गाड्या फेल पडतात आणि तिथं मनस्ताप होतो। आमच्या ज्येष्ठ लोकांना जागा मिळत नाही, कधी उभं राहावं लागते आणि ह्या लाडक्या बहिणींना हे दिलं सवलती आणि इकडे भाडेवाढ म्हणजे इकडून काढणं तिकडे देणं असं चालू आहे। आपल्यासोबत आणखी काही महिला, तरी काय वाटते, भाडेवाढ झालेली आहे कसं पाहता? एकीकडे लाडकी बहिणीला पैसे दिले जातात आणि दुसरीकडे 15%नी भाडे वाढवलेले एसटी महामंडळ। भाडेवाढ नको व्हायला होती, बस माझ्या मत तेवढंच आहे, भाडेवाढ नको व्हायला होती। नक्कीच भाडेवाढ नको व्हायला पाहिजे असं एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितलेलं आहे। गावापासून ते शहरापर्यंत जाणारी ही लाल परी आहे, परंतु आधीच जे आहे ते भाडेवाढ केलेली आहे एसटी महामंडळाने, त्यामुळे ही भाडेवाढ नको व्हायला पाहिजे अशी प्रतिक्रिया जी आहे ती एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।